सगळ्यांनी इकडे बघायचं. काका कॉलर नीट करा. तयार सगळेजण? इकडे बघायचं माझ्याकडे. हसा. मी माझी ओळख सांगतो. सकाराम मंग्या भगत आणि मी हा ढेंगल मालगाव आहे माझा. मी इथलाच रहिवासी आहे. काका तुमचं वय किती आहे? माझी वय 65 वर्षे आहे. 65. आणि तुम्ही काय काम करता? मी शेती काम करतो आणि शेतमजूर पण ते पण काम करतो आणि नंतर मासेमारीचा पण व्यवसाय चालू आहे आपला स्वतःचा. तर पहिलं लग्न जे झाले ते आता लग्न करावंच लागतं. आमच्यात कसं आहे का आई वडिलाला फसला तर पोरीला फसला. समजला? हां, आई बापा पोर काय जाणार आहे, मग त्याने सांगितलं तसा केला लग्न. तेव्हा त्याला मुले सुरुवात झाली मुलाला. आणि मग ते पाणी आमचे फार लांब न आम्ही दोनच माणसं. त्याला पहिलं मुलं जेव्हा झाले तेव्हा कामाची जरा मला एकट्याला ते करणं शक्य नाही. आणि इकडं सर्व उन्हातानाचं काम दोघांनी केल्याशिवाय ते काम मग काय आम्हाला ज्या गोष्टी आमच्या कष्टातून मिळायच्या त्या काही एकट्याला होत नव्हतं. मग तिने ज्या मोठी घरवालीने आहे तिने सल्ला दिला का दुसरं लग्न तू कर. असंच पाण्याचं परवड होऊन कामाला कोणी नाही, पाणी भराय कोणी नाही. मग त्याची ना तिची लहान लहान पोरा ना मुला लहान लहान, मग त्याची ना मग करायला झाले त्याला. आपण आता शेतकरी आहे, मजूर शेतकरी. माझ्या डोक्यामध्ये असं एक टूप भेटली की स्वतः मला एकट्याला एवढं काम होणार नाही, दोघाला पण ते होणार नाही. आणि खूप मोठी अपेक्षा माझ्याकडून ती माझ्या स्वतःपुरती होती का मला एके हाताचं 2 हात, 2 हाताचं 3 हात हे कसं होतील असं ठरवलं मी. व इथनं 3 पत्नी झाली. तिसरं लग्न
करताना तेव्हा पण त्या दोघीचा सल्ला जेवा लागला. मी काय सांगतो, आमच्या दोघांचा मनाला मन असा बेलला ना, मग गाववाले लोकांनी तसं आणायचं, आमचे गंधर्व लावून आम्ही 2 माणसात आलो. नंबर लागवतो तेव्हा पाणी 6 वाजता गेला सकाळी तर संध्याकाळचे 6 वाजता घरी येतो. नंबर लागवतो. ही जी जमीन आहे ही वन भागाची जमीन आहे. पण आमच्या वडिलांनी ती सुरुवातीला त्याने लागवडीत आणली. आणि डिपार्टमेंट खात्याने माझ्यावर 6 केसेस केल्या. एक दिवसाचा जेल भोगला तरी पण जमीन सोडली ना. आता मी एक प्रकरण केलं, अर्ज केला डिपार्टमेंटला. येतं श्रावण बाल, येतं श्रावण बाल, येतं साली लवण आलं, येतं साली लवण. यानं संदंटावरीला, यानं संदंटावरीला, संदून तर कापिला, संदून तर कापिला. यानं पहिली गावाटी, यानं पहिली गावाटी, यानं सन्नाव मारिली, सन्नाव मारिली. संदून धरणीला पडिला, संदून धरणीला पडिला. यानं पहिली तिसरी गावाटी, यानं तिसरी गावाटी, यानं सन्नाव मारिली, यानं सन्नाव मारिली. यानं झेंडा इटकिला, यानं बुडा इटकिला.
जेव्हा सुरुवात झाली बास्तडी आमची तेव्हा आम्ही रबड म्हणून काम केलं. आणि मग नंतर त्याचा जो भरावा टाकला त्यात खूप पाणी तुंबल्या गेला. त्यात महामंडळाने मासे सोडले. मग हळूहळू टप्प्याटप्प्यात हा बास्त धरण टप्प्याटप्प्यात झाले. मग काही काल आमचा चांगला चालला. पण दुसरा प्रश्न आमचा सुटणं शक्य आतापर्यंत झाला नाही, तो फक्त पिण्या पाण्यासाठी. की आमच्या गावापासून 6 किलोमीटरवर तलाव आहे आणि आमच्या घरावर पाणी पडतं, ते तलावामध्ये जातं. आणि सरकार का आम्ही प्रत्येक टायमाला हा जाब विचारित राहिलो, आम्हाला पाणी बास्ता धरणाचा मिळावा, आम्हाला बास्ता धरणाचं पाणी मिळावं. पण सरकार अद्याप काय देत नाही. तेच पाणी मुंबई कितीतरी अंतरावर लांब आहे आणि तिथून मुंबईला नलावारी पाणी वाहून जातं. मुंबईच्या लोकांना ते सर्व पाणी अंघोळी कपडं बिपडं सर्वासाठी त्या पाणी उपलब्ध आहे. आणि आमचंच पाणी शहापूरमधला आणि आमच्या शहापूरमधला खेडागाव तिथे ते पाणी देत नाही. गावामध्ये 106 कुटुंब आहेत आणि पूर्ण फॅमिली तसं एकूण लोकसंख्या 526 आहे. परंतु त्यामध्ये सखाराम भगत एकटेच असे व्यक्ती आहेत का त्याने 3 लग्न केलेले आहेत. ज्यावेळेस बालपणाचं होतो त्यावेळेस काही वाटायचं नव्हतं आम्हाला. पण आता जे मोठालं झालो आता असं वाटत होतं का वडिलांनी 3 लग्न करून चुकी केलेली. पण तरी पण आता वडिलांच्या शब्दावर पुढं जाता येत नाही. न ते मला सरकारला दाखवून द्यायचं होतं. जशी मला कल्पना आली का वडील मेलं, पिढ्यानपिढ्या गेल्या तरी एक खेड्यापाड्याला पाणी का नाही येत. मग मी ते सरकारला दाखवून दिलं. सरकारने आज इथे येऊन सरकारने माझ्यापर्यंत यावं, त्याने माझी चर्चा करावे आणि आमच्या जनतेला पाणी द्यावा. असं जर सरकारनं केलं तर असं काय कुटुंब 2-2, 3-3 कुटुंब होणार नाही. नाही, जर एखादं म्हटलं पहिल्या लग्नाच्या मेसेजला मूलबाल झालं नसतं तर मग ते दुसरं लग्न करण्याची जरुरी होती. पण पहिल्याच मेसेजला मुलं झालेत त्याच्यामुळं काही जरुरी नव्हती वडिलांना लग्न करायचे. पण काही परिस्थितीने त्यांनी करून घेतलेले. बरं, मग तुम्ही जसं 3 लग्न केलेत त्याच्यासाठी, एका पुरुषाने 3 बायकांसोबत लग्न, मग तुम्हाला असं जर त्याचा जर उलट झाला तर एका बाईने 3 पुरुषांसोबत लग्न जर वगैरे असं केलं की एकापेक्षा जास्त, ते तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला ते बरं वाटेल का? मग एका बाहेर 3 नाही पण 2 पुरुष बदल करू शकतात का. तर जे तरुण असले आणि कदाचित काय अपघातानं
तिचा नवरा दगावला, तर मग आमच्या समाजात आहे ते दोन नवरं, हां. म्हणजे दोन्ही असं करू दे, ते काय दगावल्यानंतर करू शकत ते. येतं श्रावण बाल, येतं श्रावण बाल, येतं साली लवणाल, येतं साली लवण, यानं संदंटावरीला, यानं संदंटावरीला, संदून तर कापिला, संदून तर कापिला, यानं पहिली गावाटी, यानं पहिली गावाटी, यानं सन्नाव मारिली, सन्नाव मारिली, संदून धरणीला पडिला, संदून धरणीला पडिला, यानं पहिली तिसरी गावाटी, यानं तिसरी गावाटी, यानं सन्नाव मारिली, यानं सन्नाव मारिली, यानं झेंडा इटकिला, यानं बुडा इटकिला, आणली मंदाची गंडोरी, दिली मंदाची गंडोरी, यानं पाठीवर मारिली, यानं पाठीवर मारिली, यानं संदंटावरीला, यानं संदंटावरीला,